तर असा हा मसाले भात बनवलाय. वेळी चमच्यानंच माप घ्या म्हणून नियम नसतो. हात, डोळे, कान, नाक सगळं चालू ठेवायचं असतं. आणि डोक्याचा काय उपयोग आहे का नाही? डोकं आहे म्हणून तर सगळं होतंय. हे असं दीदीनं पास्ता बनवलाय. आणलंय ग थांब तुला का असं उलट बोलते ही पोरगी मला. 3 तासानंतर ही पार्सल घेऊन आले आणि आता पार्सलच्या आतमध्ये काय उपास सकाळपासून. तोंड कसं झालंय तुमचं? कसं झालंय? 12 ते 15 चपात्या लागते अशाच खायला. आता भात देते वाढून, बघू जेवण करतोय म्हणतोय. बस का तर बघू शकताय असं माझ्या नवऱ्यानं हे आणले मटण, ह्याच्यात आणले तांदूळ, मसाला आणि ह्याच्यात आणले दुधाचे पदार्थ. ह्याच्यात दूध, ठोस, चीज. कसला घाण आवाज येतोय उलटी आला का पप्पा. हा ठेवलं होतं शेताफळ, आता ते पिकले, आखरीतच पिकले. तुला पण म्हटलं होतं ठेवायला विसरून जा. हे बघा चला कोणाला खायचंय का? आताच भांडणं चाललेत. अगं नको हातलं. चल इकडं घेऊन निघून जा. तुटलेले सीताफळ ताट घेते, ताटामध्ये ठेवते. हे पप्पाला देऊ. कुठलं खराब आलं का? ये बारक चला. 2 दिवस झालं होतं सीताफळ फडक्यामध्ये गुंडवून डब्यामध्ये ठेवलं होतं. विसरूनच गेलती. जरा जास्त चाकरीत पिकलं. कार्तिकीला थँक्यू की तिनं डबा उघडून त्याला सापडलं. असं झालंय. माझ्या डबा उडकणार. आधी आतमध्ये नीट व्यवस्थित चेक करू. अख्ख्या डब्याला पाणी सुटलं होतं. छी किती घाण तू उघडती. अरे असं बोलते तू. एकदम सेथावाने सेथा. ते कसं ओपन झाले, कसं का ओपन व्हायना? सीताफळ खाण्याची मजा अशीच आहे. शिरू मला आण ग ताट. मला तुला राशला आण जा. गप्पा बघत नको काय माझ्यावर नको भांडणं काढू. तेवढा तू खाणार आहे एवढंच घेतलं. जरी बटके ओलीसच घेतलंय मी, जास्त नाही घेतलं मी. Happy birthday to me. जरी माझा वाढदिवस नसला तरी कच्चाच दिसतोय. जरा कच्चं वाटतंय. मम्मी ही घेऊ का? थांब. आम्हाला तर कोणच देत नाही. चला तुम्हाला चांगलं देते मी. धर ग तुकडं झाले. पण डोंट वरी, बी हॅपी, कारण आपल्याला मिळत आहे सीताफळ खायला. घ्या खायला. हा आता काय खाताना पूर्ण दाखवणार आहे का? नाही मग तू किती बघती. दीदीनं बनवलाय पास्ता असा. हे असं दीदीनं पास्ता बनवलाय. तिचं बी तिकडे खायचं चाललंय राशी बाळा. पास्ता खायचं सकाळ सकाळ. नाश्त्याला पास्ता केलाय. कोणी केलाय? दीदी. दीदीनं केलाय का? कसा लागतोय? कसा लागतोय? भारी. दीदी काय चाललंय ग बाळा? नाचती हा नाचती. का ग उलटी उत्तर देत असते तू? दीदी सांग, काय बोलायलाच नको. आम्हाला नव्हतं इतके घाण सवय लावली. ओके एवढे तांदळाचे करायचं. तांदूळ नाही घेऊन काय काय टाकलं? हेच आपलं तमालपत्र
दालचिनी तेलात टाकली, थोडस ही बादल फुल आणि कांदा टाकला तेलात परतायला. बस करते आता. आपलं कमी सामानामध्ये चाललंय तर एवढंसं तांदूळच आहे आज, तर तेवढ्याशा तांदळाची मसाले भात करणारे. इकडे शिरा बनवलाय, शिऱ्यासाठी पण साखर कमी, एवढीशी साखर आहे म्हणून वरनं गुळ टाकायसाठी तर गुळ खिचलेला आहे. इथं जरा भाजतोय असा शिऱ्यासाठी. आणि इकडे मी आता मसाले भात करायला टाकणार आहे. तर थोडस लांब हो ग दीदी. अगोदरच मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये, मग मीठ टाकायची गरज नाही. आणि पाणी चांगलं उकळलंय, पाणीच नव्हती, सूप चांगलं उकळलंय. तर त्या सुपामध्ये हा असा राईस टाकते मी. झाकाल असं भातासाठी या झाकायचं. सोबत आता इकडं शिऱ्याची तयारी. तर तुपामध्ये चांगला जरा भाजून घेतलेला आहे, तर चांगला गोल्डन असा कलर आलेला आहे, दिसतोय ना ग फोन मध्ये गोल्डन कलर. तर इलायची टाकलेली आहे. कुटणारा व्यक्तीले कुटणारा एकटीनच कॅमेरामॅन होऊन बसलेला आहे. कॅमेरामॅन नाही म्हणायचं, कॅमेरा गर्ल आहे ती. तर ह्याच्यामध्येच हे गरम तापवलेलं दूध आहे ते टाकायचे. थांबवते बाळा. अयो कमी सामानामध्ये आपण खूप छान असा शिरा आहे. आता साखर कमी आहे म्हटल्यावर मी हा असा गुळ वापरणार आहे, वरून टाकणार आहे हा गुळ. खवा गुळ. तर इकडं मसाले भात, इकडं शिरा असा बेते आजचा जेवणाचा. तर हे झालं आमचं दुपारच्या जेवणाची तयारी झाली. मी आता सगळ्यांना कार्य करायला लावायचं. नाक, डोळे, कान. स्वयंपाक करताना प्रत्येक वेळी चमच्यानंच माप घ्या म्हणून नियम नसतो. हात, डोळे, कान, नाक सगळं चालू ठेवायचं असतं. आणि डोक्याचा काय उपयोग आहे का नाही? डोकं आहे म्हणून तर सगळं होतंय ना. डोकं नसलं नसतं तर झालं असतं ना एवढं. नाही दाखवू गबदाप झालंय, छान झालंय, छान झालंय. खाल्ली तुझ्या कांता काय छान झालंय. थोडी थोडी लापशीची आठवण होतीये हे खाल्ल्यानंतर ना. कशाला कसा बनवायचा हा, कशाला इतका साखर वापरते. असा हा मसाले भात बनवलाय. तर मसाले भाताचा सगळ्यांना वाढते. त्यांचे पप्पा आता जाणार आहेत पार्सल आणायला, त्यांना त्यांच्यासाठी शर्ट मागवलाय. तर मी आणि मुली जेवण करून घेणार आहे असं. आणि शिदूच्या डोक्यात उवा पडले, तिचा तुम्ही चेहरा बघू शकताय की परिस्थिती कशी झाली आहे. ठीक आहे घाण उवा पडल्यात. हा मग तू रेकॉर्ड करते होय ती. अगो बाई. किड असतात किड रक्त खात्यात. जेवण बिवण झालं, भांडी धुतली, अख्खा किचन वाटा आवरला. आता तिकडं बघा, आता तिकडं काय चाललंय काढायचा खाल्लाय का मुलीचा. बघा उवा बघा कशा झाल्यात. तिच्या डोक्यामध्ये उवा झाल्यात ना. दाखव कशा पळतात त्या. मेले. ए ठेव खाली. ती डोक्याला पिशवी लावली होती तिनं. इथनं पुढं नको येत आमच्या सोबत फोन बघाय. बघ काय म्हणती ती. त्यांचा पप्पा गेलाय अर्धा एक तास झालं, जेवण झालं, सगळं घरातलं आवरून झालं, पण अजून काय आला वाजून गेले का. अर्धा तास झाला. अर्धा दाखवती स्टॉप कर की. नाही तुला फोन बघायला तिच्या सगळ्या उवा काढायच्या चालल्यात. आता ती तेल आणि ती शॅम्पू आणतात का नाही काय टकली करायला सांगू का? ती मशीन आणू का? पहिल्यांदा मी केलती त्यावेळेला घाण दिसत होती. भाजी दिसत होती. दाखव बरं. कसला घाण आवाज येतोय. उलटी आला का पप्पा. तसंच असतंय ती. बारकाल्या आहेत. तिनं तर 2 काढून आणून ठेवल्या होत्या.
मी तर मला तर माहिती पण नाहीत कसले असतात. गेलाच झाल्यात. मला नव्हतं ना. काल तिच्या डोक्यावर पाल पडली होती ना त्याच्यानंतर ना हे सगळं असं झालं. नाही महिना 2 महिने झाले तर ह्याच्या अगोदर मला सगळं किडं दाखवलं होतं पण मला वाटलं डाळीतला असेल. डाळीत पण असतात ना किडं. कसली असतात किडं? ए मम्मी हिच्या डोक्यात टाक 2-3 हे सर अशी तोंड लागली. 2-3 टाकते आपण डोक्यात. मग काय येडी हाय ती तर शिवाट हाय तर बया. मग काय केस उपटून टाकते काय? वाढव की अजून झिंज्या आणि अशाशी करत बस. मग काय जिंजा वाढ मध्यंतरीच आता दिवाळी चालू झाली तेव्हाच कापायच्या होत्या तर कापल्या नाहीत. माझी आता शाळा आता चालू झाली उद्यापासून परवा दिवशीपासून. दया उडून गेलं माझ्या तर डोक्यात जाऊ नाही म्हणजे झालं. झालं कल्याण मग. मग काय बया आपली पण डोकी चेक करावी लागतील. मी तर आंघोळ करणार जाऊ. ते तू असलं लिहायचं ना ते बंद अगं कर. बया उडूनच जाते की काय. मग ती पिशवीमध्ये घालून ठेव. लोक असं मारती. मग ह्यात रक्त का नाही? तू तर म्हणते ते रक्त पितात. हे अंड फुटलेलं दिसतंय नुकतंच पसरलेलं दिसतंय. हे अंडी घालत्यात 100-200 अशी. ते डोक्यात उडून पडलं. शोधाच्या डोक्यात 100-200. हो कदाचित त्याला पेपरामध्ये जे झिरो भेटत होतं ना त्यातला असतील ही अंडी कदाचित. जाऊन दे का कशाला सांगते. इथं दिसतंय का पडला मला. रक्त पिलेलं तिने हिथनं उपसून काढलेलं दिसतंय. बरं जाऊ दे की किती जवळ दाखवणार आहे ते आता ती येणार. ते झालं तर काय बारक नाही पाडत फक्त 0 पाडते. सोप्या पेपर मध्ये पण 11 आणि 2 भेरवारी आहे का नाही पेपर होते. आणि नुसता बडबड करत बसते दिवस ते रात्र. दिवस रात्र. हा हे दिवस रात्र बडबड अशीच बडबड. 10 पैकी मिळालेले मला. ती पण आहे का नाही एकदम बेकार पेपर. ती आहे का नाही ऋणा ती आहे का नाही? त्यांना सांग बरं सगळ्या गोष्टी तुझ्या शाळेत काय घडतात काय नाही. काय 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 ती आहे का नाही? ती आहे का नाही? कार्तिक अंडर सोड गेला का नो. एक पोरगी ना टेजवर खाली पडलेली ते पण मांडे घालले. तुझ्याच थांबडा पडलेले दिसते. नाही ती दुसरीतली होती. मग जायचं होतं की तू तिला वाचवायला. नाही मी उलट तिला तोंडावर पाय देऊन गेली. अयो नुसता चालली कुत्र्यावानं. आलाव का नाही आलं. येईल का घेता? हा हाय येईल का? धरगरा शाट ठेव. अगं आता गाडीत असतं घेते. हा घे. येते का? हे तोडलं ना गाडी वाकडीत जाते. नाही का घेणार? गपाला का ना चेष्टा नका करू माझी. आणलंय ग थांब केलं का? अशीच उलट बोलते ही पोरगी मला. तर बघू शकताय असं माझ्या नवऱ्यानं हे आणले मटण. ह्याच्यात आणले तांदूळ मसाला आणि ह्याच्यात आणले दुधाचे पदार्थ. ह्याच्यात दूध ठोस चीज दिसते का 1-2 चीज आणलेत आणि ह्याच्यामध्ये काय कचऱ्यासारखं फिरते त्याला. कुठं कचऱ्यासारखं
तर ह्याच्यामध्ये असं आणलेलं आहे. काय तर हे आज बनवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आणलेलं आहे मित्राचं पार्सल. तर ते बघा 3 तासानंतर ही पार्सल घेऊन आल्यात आणि आता पार्सलच्या आतमध्ये काय उपास आहेत सकाळपासून. तोंड कसं झालंय तुमचं? कसं झालंय? एकदम बियाणे झाले माझे फेवरेट. शर्ट कळून येईल का तू कसं? मस्त झाले मम्मी ऐक की माणूस गरीबाचं सुनेन या वाव, काय क्वालिटी आहे कापडाची, घालून काय दाखव मटेरियल आहे. असून द्या मलाच द्या. सुती आहे कॉटन मध्ये. हे असल्या कापडाचा मला ड्रेस भेटला असता तर मी घातला कसं असता. भारी आहे जाड एकदम जाड कापड. कापड आहे त्याला गुंडे करून बरोबर हो, बसतोय गुंड्या कसलेत हो. हो. गुंडे कसले तोडून काढायला लागले काढायला अवघड आहे बुवा. ए, action तर बघ की कसल्या मारतोय. माकडा ग बस. गुंड्यात असल्या बटनाचे आहेत अशा मला खोल वाटलं अशा आहे तो अशा. ते तोडून काढायचा प्रयत्न काय नाही होत. हसून काढून. हे अडकलं बघा. बटा. मम्मी तुला जर असं जर शर्ट घेऊन दिला असता ना मटण बघा ते 1500 रुपये चांगले मटण मटण आहे. 1500 रुपयाचं मटण. आपण तर नाव खाणार. बरं जाऊन दे. खोल की काय 1 तास लावलाय. हे असं बटन आहे खोलायचं ते अशी उपसन काढत आता किती वेळा बोलून दाखवता एकच गोष्ट. डोक्यात फरक पडलाय तुमच्या बी. बरोबर आहे बघा दोघांचे भांडणं बघा. बरोबर आहे मग काय डोक्यात फरक पडला का? एकच अरे गोष्ट. की एक नंबर हा कम्फर्टेबल किती साईज किती असेल किती किती? टेबल एक्सेल आहे ट्रिपल एक्सल. एवढा का मोठा मागवला? घेतलं जाऊ की घेतलं हा खरंच की ट्रिपल एक्सेल आहे. काय नुसता तुझ्या पुरता ठेवून काय करशील. ट्रिपल एक्सेल हा 3XL. तुझा शेत थोबाड काय कामाचा आता नाही. मी ह्या व्हेज भाजीचं काय मला करणार? माहिती अय, मी खाणार आहे आता हं? मी खाणार आहे आता मला हे कोकर धुवावं लागणार. बघू की आमची बसतोय का नाही बघू दे मला कार लई भारी बसलाय एक नंबर किती रुपयाचा आहे. अरे कसं वाटते किती रुपयाचा आहे तर. तुमच्यासारखाच दिसतोय. ठेवू का हा ती 1700 रुपये पाहिजे मम्मी 1700 रुपयाची वस्तू माझी कन्फर्म झाली. होय. एक नंबर भारी शर्ट एक नंबर नाद तुझा बाप देणार आहे का तुला पैसे? कसं काय मग माझा बाप आहे देणार आहे. असं वाटतंय. वा वा सागर लय भारी दिसताय राव, लय भारी दिसताय. आणि निघतो बाजूला. हा एकदम बाजल भात दिसतोय. भारी दिसतोय का खरं सांग हा नजर लागू नाही तुम्हाला कोणाची. मी त्याला असं बाहेर गेलं की आता बघा पोरी बघतात तुमच्याकडे. आपण आपण घेतला का पाण्या पडतो पडा पाय पडा. तसा लय साबर आहे. दुसरी बायको करणार आहे. नाही नाही भारी वाटते ना एकदम हा भारी वाटतंय. पहिलं नगर हाय. देवरं पुढं आलं की आता. आता डेबरे बोलत मला काय कळतंय माझं प्रेग्नन्सी मूव झाले. तुमचं कशामुळे झाले? खाऊन खाऊन चपात्याच 50 ठुसू ठुसू. काय म्हणायचंय आजी आजी एकाच टायमिंगला 7-7 ताटात चपात्या भाकऱ्या ठेवतोय. 12 ते 15 चपात्या लागतात अशाच खायला. आता भात देते वाढून. बघू जेवण करतोय म्हणतोय. मटणाच्या भाजीसोबत खाणार आहे पप्पा असं म्हटलंय. मटणाच्या भाजी सोबत ओढू मग आता कोण खाणार ही भात? आता खातो मी थोडासा नंतर अरे पाहुणे रावळ्यांनो कसा वाटलाय शर्ट मला गरीबाचा आता तेवढ्याच आता किमतीची आता मला पण भेटणार आहे. शर्ट शिरा एक नंबर लागला. शिरा एक नंबर लागला. मला लय आवडला हा शिरा. भारी बसला ठेवायचा नव्हता सागरला पण आता कसं मला थोडासा खायचं आता ढकला आम्हाला फेका फेका आम्हालाच म्हंटल बाहेर. दीदी ओय काशिरा. मग बोलली बघू शकता आता थोडासा खातो घरच्यांच्या खाण्याचा नास नको करायला ह्याच्यात घेतला मी थोडासा शिरा असा आणि थोडासा भात असा मिक्स केला हा शिरा. मिक्स केला का आणि आता खाणार आहे. बस का. नाकात घुसायला लागला का वास. हा आता केळं काय लागली बघितलं का? हो खात नाही हो. चांगला.
जाऊन दे ते जेवा आलंय. लय जीवावर येते. आता उभ्या उभ्या नका खाऊ, जाऊन बसा तिकडं. बसा पप्पा बसा. ह्या ताटातलं कोणी घेऊ बिऊ नका खायला. अत्ती आगाव माणूस आहे आमच्या घरातला. अत्ती आगाव. तुला आज कळलं वय. नाही सांगते लाईटली जातात लोक नसतात. मिरी लवंग सगळ्या गोष्टी सगळं खातोय. आता डोळं झाकलेले आहेत. नीट बघितलं ना ते डोळं खतरनाक आहे. बघा खतरनाक डोळं. मांजरावाने तुमचं तुम्ही खावा. माझ्या नादाला लागू नका. मला करून देत नाही. आवडत नाही बसायचं का नाही? म्हणते मागचं घे की अख्खे भांडी कशाला ठेवल्यात. असं वाटतंय ते घ्यावं. ते ओवाली पोरगी कुठे गेली. ती वावली वय हा 2 तास झालं की काढलं निम्म्याच्या वरती काढलं. 2 वय 2 तास वय हा. 3 ते 4 तास झाले असेल. 1 तासच जेवण परत किचन आवरायचं झाडायचं. नाही, तुम्ही खावा. छी. नाही तर चालले बाबा. इकडं कोपऱ्याला हो इथं बसली. आणि इकडं हो इकडं इकडं कार्तिक इकडं 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 दाखव की दाखव इकडं. काय बनवते आपलं काय. मटण साफ करते आता. पहिल्यांदा हे 1 किलो साफ करणार न त्यानंतर मग हे मुंडी साफ करणार आहे मी. मुंडे आहे बे. हा, हे मुंडी आहे बघ डोळा घेतला का. हा हा, आता हे साफ करून घेते. म्हणजे साफ झालं की ह्याच्यात- पाऊस पडतोय वे. हो बाहेर पाऊस पडतो. म्हणता बारक्या का भिजत बसल्या. म्हणतं बरं दाखव की. अशा कशा छात्या छात्या बाहेर भिजत बसल्यात. आंघोळ करतात काय. हो फोकस वाढव की 2 वर घे. चिमणा चिमणी वर पण घरात का नाही बसत इतके घर बांधल्या तो खिडकीत पण बसल्यात वाटते. घार होती वाटते. असे वाचल्यात का बिचारा. ते बघा कुठलं काम करून आले काय. साफ केले पहिलं ना परत एकदा धुवून घेऊ. तिकडे प्यायच्या पाण्याला सॉरी 60 वर केलं ना. हा मी हुशार आहे. थँक्यू. आता ठेवा आता माझ्या कपाटात. मुंडीच पाण्याला खंडवून ठेवते आता. आता ह्याच्यामध्ये हळद मी तर संध्याकाळची वेळ झाली. ढगा आल्यात, पाऊस पडतोय आणि चिमण्या पण बसल्यात पावसात भिजत. काम आहेत काय काम आहे. फरसाना खाण्यासाठी बसल्यात. आणि 4:30 खूप सुगरण मम्मी सुगरण 4:30ची वेळ आहे आणि लाईट गेली आहे. दिसते का गुंडाय तो सुगरण. सगळ्या चिमण्यांना उडू लावते आणि स्वतः खात बसतोय. तर हे तो उकडाय ठेवलंय मी आणि आता टमॅटो चिरून घेते. तर उकडायच्या ह्याच्यातच 1 टमॅटो घ्यायच्या खाल्लं जातात ते. बिडू घ्यायचा बंद झाला का पप्पा.
आता बेड पण होता भेंडपोळी होती. कसली डेंजर होती. मग तसंच असतं. बेडूक मोठा असतो त्यापेक्षा लय मोठा असतो भेंडपोळीपेक्षा. मला तर त्यांना बघा वाटते. निसर्गाचा नियमच आहे. या नारळाची साईज मादीपेक्षा मोठी असते. म्हणा नाही तू इतकी बुटकी आहे. मी बुटकी कुठे मी उंचच आहे. माझी उंची पप्पापेक्षा? योग्य आहे. पप्पापेक्षा एवढा नाही तुझा बाप उंच. आणि तुझ्या बापाचं कसं आहे हाईट कम फाईट ज्यादा आहे. ते बी मारतो मी फाईट. आणि आम्हाला जास्त मारतो फाईट. इकडे बघ. दुसरी राहते तर बाजूला ना आम्हीच खातो मार जास्त. तर बघ ग पप्पा काय म्हणतोय लोळत. काय बोलताय काय का असं नळ बंद करते आणि आपल्याला शिकवतात. चल नीट कर. या आपल्याला शिकवतात की पाणी वाचवा पाणी जागवा. अगं, एकदा चूक झाली म्हणजे काय सारखी होत असते होय. मगाशी पण गेलं असते की थोड्या वेळानं तो पाम हात पुसेपर्यंत नाही का वाट बघायची. लय ते भारी. कांदा मला धुवावं लागतो. कांद्याला कसं काळं असतंय ते तब्येतीसाठी चांगलं नसतंय. जरा मला पण दाखवत जा तुझ्या व्हिडिओ मध्ये. माझा आहे का तुझा आहे कॅमेरामॅन वागताय. तुला पडतोस कॅमेरा मॅन आहे. ब्लॉग घे ब्लॉग. फूड चॅनल नाही हो. इटिंग काय म्हणतात त्याला. मग रेसिपी चॅनल नाही माझा. मग एक गपकी का मारू तुला एक बाकी आगे रेकॉर्डिंग अख्खी चालू आहे. मम्मी कट शॉट तुम्ही कर. सगळं भांडणं करताय ना. का आता किती कट शॉट करायचा. मग शॉट बघ ते की. शूट बी नीट करत नाही. आहे का मग ये धर तूच कर. हा, मग कोण स्वयंपाक करायचा पप्पासाठी. पप्पाच सागरा तुम्ही शूट कराय घ्या. करते लसूण सोलं. आणि चांगलं तोंड काळ दाखवा. मी जर बघा बघा येत हवा ह्याला मिक्सअप केलंय आणि आपलं बिगर वायरीचा झाकण लावायचं. ती तुला पोरी असल्या हा हे काय केले. ही भेज आहे ना. मग भेजासाठी तेल गरम करते. तेल गरम झालं की मग हे एवढा टाकायचं. मसाला हा एवढा मसाला. जसं आपण गॅस फास्ट करू. केवढं खोबरं लागलं ह्याला मी पूर्ण एक गोटा घेतलाय. म्हणजे एक गोटा खोबरं कळतंय सगळ्यांना. दाखव. हळद जास्त पडला. त्याच्यात हा, त्याच्यात ना हो. त्याला का जोरात वास लागला. हा. आता काय करणार. आणखी हे परतायचं. मग हे परतून झालं का नाही मग हा घ्यायचा त्याच्यामध्ये असं मिक्स करायचं. फरक बुटके आता किती वाजलेत. थांबी बघू लागले. थोडासा मटणाचा रस्सा होता ना म्हणजे मटणाचं सूप त्याच्यामध्ये टाकले. हे आता मटण काय लागले? मसाला, सोहाना मटण मसाला. इथं सहा वाजले. हे अशा पद्धतीनं ते भाजलं काय हा कुठलं तेल टाकलं आपलं खायचं का ती. साधं तेल टाकलं. खाण्याचं तेल टाकलं. आज नाही सेसमी ऑइल टाकलं. त्याच्यात थोडासा मटन मसाला मटन मसाला. हा एवढासा चमचा भरत प्लेन आहे आकृती. थोडासा आणि मग हे असं मिक्स करायचं. वा दुसऱ्या ताटात टाकण्यापेक्षा बघा काय करून टाकलं. ह्याला म्हणतात डोकं. जुगार. राशीचा जुगार. इतकं का पाणी भरलंय. अगे तुझं डोकं हे पेतोय का? हा पिण्याचं पाणी.
ह्याच्यामध्ये टाकायचं कुकरमध्ये. ह्याच्यामध्ये आहे ना, ह्याच्यामध्ये पाय टाकलेत उकडायला आणि ह्याच्यामध्ये मुंडी आहे ती बॉईल होती आता. त्यात ते सगळं मिक्स. आणि अशा पद्धतीनं असं स्मॅश करायचं पळीनं. ते सगळं स्मॅश व्यवस्थित. त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकलेल्या. बघितलं होतं आम्ही. पप्पा घेऊन जाणार टॅबलेट. आता वरून आणून थोडस तुमच्यापेक्षा जास्त केलं तर राहतं का आपल्याला. आता ह्याला चांगल्या पद्धतीनं अगं तर शिजवायचं नाही ना. नाही नाही माझा आहे. इकडं वाफवून नाही नाही माझा आहे. माझ्या डोक्यात नाही तसलं काय. आता कढईमध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर ना त्यात मसाला. फास्ट केल्यानंतर ना आपण घेणार खडा मसाला, खडा मसाला टाकणार आहे. त्यात तमालपत्र, बादल, बादलफूल, दालचिनी, थोडेसे मिक्स स्पायसेस, स्पायसेस, गप्पे तुला नसतं उडूनच फिकील. आणि दालचिनीचा अर्धा तुकडा. एवढे मसाले टाकले. ते झालोय. हा झालोय की मी. हा भेजा फ्राय झाला. इकडं पाय बॉईल होतंय, इकडं ते मुंडी बॉईल होतीये. हॉटेलपेक्षा भारी वाटतंय. ते हे तेलामध्ये आहे ना ह्याचा फ्लेवर सुटेपर्यंत, फ्लेवर सुटला मग आपण हे टाकणार आहे. हे काय आता आपली पोळी सेपरेट करायची ना. आता सगळं दिसलं. नाही काय काय मसाला. हे कुठला मसाला आहे? मटन मसाला. मटन मसाला टाकलाय फ्लेवर सुटायला आले म्हणून. त्याचं मटण आहे. 1 किलो मटण, थोडासा भेजा, पलीकडे आहे काय ते मुंडी. हा मुंडी. इकडं मुंडी आहे आणि इकडं बकऱ्याची. पाय. हा बकऱ्याची. आज संध्याकाळचा मटणाचा वेळ. ते मस्त पैकी बाहेर असं पिंक मौसम. हा पिंक कलरचा मौसम झालाय. म्हणजे काय म्हणायचं, निसर्ग एकदम असा पिंक 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 झालाय. चल घर एकदम काळ टेक्चर आले. एकदम काळा भंगार रस्ता होणार आहे वाटते. काळा दुरळा. ह्याच्यामध्ये अजिबात मी तिखट टाकलेला नाही, कारण तिखटाचं म्हटलं ना डेंजर आहे. राज्याला त्रास होतो. तर टाका मसाले टाका. अरे वा 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 वा. पोळीभर टाकलेला आहे. दुरळा दुरळा होऊ नये असं कर. हा बघा लगेच तेल किती कमी झालं बघू शकताय तुम्ही. बघितलं राहू. मसाल्याला टेक्चर खास आले बरं का. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हा रस्सा टाकायचा. रस्सा मटन सूप म्हणा. बघा तुम्हाला गरम पण दिसून येईल. एकदम मटन टाक. एकदम छान अशी तरी येणार आहे. टाक मटण. मटण चाप बीप टाक. आणि मऊ हड्डीचं तर रस्स्यात टाकायचं. म्हणजे रस्सा हड्डीतच नाही का भारी चव मारतं. असं एकदम
रसरशीत होतं. आणि मऊ मऊ पीस बिर्याणीमध्ये ठेवायचं, कळलं का? पीस बिर्याणी मध्ये. हो हळून बोलायचं. हा. सारखी बाहेर काय कोणी येडी होत्या तर जोराळ ते दिसतंय का? दिसतंय. अशा पद्धतीने ह्याला रंग आलेला आहे. टेक्स्चर चांगलं आलं आहे का नाही? हो. आता याला आपण थोडस सूप वाढवू शकतो. बस झालं. ओके. मटण खाय बरं एक पीस कसा झालाय बघ. मटण खाल्लाय मगाशीच. मी खातो आता. बघा माझा व्हिडिओ काढते कशी आणि जा माझी पोरगी स्वयंपाक करते म्हणून मी काढते. काढ